सन्मान्य सभापती महोदय, मुळातच वरळी प्रभाग क्रमांक 196 मधल्या जे काही या ठिकाणी पुनर्विकासाचा प्रकल्प आहे ती प्रॉपर्टी ही काय सेस नॉन सेस मालमत्ता आहे, ती काय सेस प्रॉपर्टी नाही। ही लीज प्रॉपर्टी 999 वर्षाच्या कराराने महापालिकेने दिलेल्या लीजवरची ही प्रॉपर्टी आहे आणि अशा या लीज प्रॉपर्टीना त्यांचा स्वतःचा डेव्हलपर रिडेव्हलपमेंट करण्यासाठी नेमण्याचे त्यांना अधिकार कायद्यामध्ये आहेत। त्या अधिकाराला अनुसरून सन्मान्य सभापती महोदय त्यांनी हा डेव्हलपर नेमला आणि त्या अनुषंगाने त्याच्याबरोबरच्या ज्या काही अटी शर्ती ठरल्या त्याप्रमाणे त्यांना आपण मान्यता दिली। तथापि जेव्हा 3311 प्रमाणे त्यांचा प्रस्ताव हा आपल्याकडे म्हाडाकडे या ठिकाणी प्राप्त झाला तेव्हा त्या प्रस्तावाची रितसर सगळी छाननी म्हाडाने केली। त्या प्रस्तावानुसार म्हाडाने ज्या काय आवश्यक बाबी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत का हे स्क्रुटिनी केल्यानंतर 24/8/2023 ला त्याला LOI दिलेलं होतं आणि तदनंतर त्यांनी जी काही रक्कम म्हणजे आपल्याला म्हाडाला त्यांनी जी काही 46,87,12,500 रुपयाची या ठिकाणी भरणं प्राप्त होतं त्यातली काही 2-2.5 कोटी रुपये त्यांनी सुरुवातीला भरले आणि नंतरचे जे काही चेक दिले ते चेक आपल्याला न वाटल्यामुळं आपण सन्माननीय अध्यक्ष महाराज 21/1/2005 ला म्हणजे आता आपण त्याला स्टॉप वर्कचं नोटीस दिलेलं आहे आणि आता त्याचं काम या ठिकाणी थांबवलेलं आहे। त्यामुळं या वरच्या रकमेला जो तो बांधील आहे 46,87,12,500 रुपयाला या रकमेच्या वसुलीशिवाय किंवा त्याचे हप्ते पाडून त्यातला पहिला दुसरा हप्ता आपल्याकडे वसूल झाल्याशिवाय त्याचं स्टॉप वर्क केलेलं ती ऑर्डर रद्द केली जाणार नाही, त्याचं काम आहे ते थांबवलं जाईल। माननीय सभापती महोदय, मी मगाशी देखील आपल्याला सांगितलं जो काय फरक रकमेचा तो आपल्याला देणं होता त्यातले 2 का 2.5 कोटी रुपये त्याने दिले। वरचे पैसे त्याने या ठिकाणी आपल्याला चेक दिले पण ते चेक या ठिकाणी वटले नाहीत। हे सगळं झाल्यानंतर आपण त्याला 21/1/2005 रोजी काम बंदचं नोटीस म्हणजे स्टॉप वर्कचं नोटीस या ठिकाणी दिलंय। आजपर्यंत सद्यस्थितीत देखील काम ते बंदच आहे। एक तर वरची संपूर्ण रक्कम त्यानं भरावी त्याशिवाय त्याचं स्टॉप वर्क जे केले त्या ठिकाणी उठवलं जाणार नाही हे देखील मगाशी मी या ठिकाणी सांगितलं। यातले उलट जो डिले झाला असेल ती दंडासह रक्कम ही त्याच्याकडनं वसूल केली जाईल।